महाराष्ट्रातील लोकप्रिय कथाकार आणि कीर्तनकार आपल्या गेवराईला ज्यांच्या कथेनं वेड लावलेला आहे असे आमचे प्रकाश महाराज साठे. अतिशय चिंतनीय कीर्तन, इकडचा तिकडचा शब्द नाही, बाकीचा अभंगामध्ये नाही. त्यांना गुरुची कृपा प्राप्त झाली. थोडा आता इथं आमचे गुरु बसलेले आहेत, आमच्या पाठीमागं जे बसलेले आहेत ते आमचे पांडुरंग महाराज गिरी अण्णा, बरं का, महाराष्ट्रातले ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. त्यांची बस, बोलू नका, गायक वादक बसा थोडं 5 मिनटं, आपण सगळ्यांचे फोटो काढू. बस मला तुमचा आभार मानू दे अगदी. आणि त्या पांडुरंग अण्णागिरी महाराजांची कीर्तन ऐकून आम्ही कीर्तनकार झालो, बरं का. मी आळंदीला गेलो होतो तेव्हा भोळे भाविक जुनाट सांगले असा अभंग मला संस्थेत आला होता. आणि संस्थेत आता कीर्तन करायचं, आता कीर्तन कसं करायचं, मग आळंदीमध्ये देशमुख धर्मशाळेमध्ये पांडुरंग अण्णाचं कीर्तन होतं. आणि अण्णाने अभंग घेतला, भोळे भाविक जुनाट सांगले होय तैसे केले भक्तिभावे. आणि जसाची तसा तो अभंग अण्णा मी लिहून घेतला. तुमची निश्चिंतता, निर्भयता, सुखरूपता तेच सांगतो, अजून दुसरं काही येत नाही आम्हाला, बरं का. अण्णांनी कीर्तनं केली आणि ती आम्ही लिहून घ्यायची त्यांच्या पद्धतीनं, ते चिंतन असेल, अभंग असेल. आणि म्हणून त्या संबंधातून सगळीच आम्ही हळूहळू कीर्तन करायला लागलो. त्यामध्ये माझ्या थोडंसं नंतर मी सुरुवातीला थोडी कीर्तनं केली, माझ्यानंतर मग प्रकाश महाराजांचं आगमन झालं. आई वडील सांगता सांगता हळूहळू त्यांना थोडी संकट पण प्राप्त झाली, पण नंतर त्यांना गुरुवर्य अर्जुन महाराज लाडगुरुजी यांचा आशीर्वाद मिळाला, बरं का. आणि व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाडगुरुजी होळ यांची खरी कृपा प्रकाश महाराजावरती झाली. आणि मग त्यांच्या कृपेनं परंपरेनं एवढं ज्ञान भरभरून जीवनामध्ये ओतलं गेलं की त्या परंपरेमध्ये आता डॉक्टर नामदेव शास्त्री बाबा असतील, हे सगळी परंपरेचे कीर्तनकार या ठिकाणी. महाराजांना कथा आहे, त्यांना जाऊ द्या, तुम्ही बाकीचे बसा, ऐका. पण अगदी त्या संबंधातून प्रकाश महाराजांनी गोड अशी सेवा, गेल्या वर्षीच त्यांनी शब्द दिला होता की मी कीर्तन करणार, आणि यावर्षी मग त्यांची ती सेवा पूर्ण झाली. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज ज्येष्ठ कीर्तनकार आम्हाला आशीर्वाद देणारे पांडुरंग महाराज गिरी अण्णा, त्यांचंही आगमन झालं. अण्णांच्या चरणी प्रथमतः साष्टांग प्रणिपात करतो. सगळी महंत मंडळी आपल्या गेवराई तालुक्यातून, बीड जिल्ह्यातून सगळ्या गडाची महंत मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. आणि सगळ्या अधिकारी महाराज मंडळीच्या वतीनं आपल्याला आशीर्वाद लाभत असतो. आणि गायक वादकाचा तर मी महाराजच असल्यामुळं सगळी कलाकार गुणीजन महाराज मंडळी ओतप्रोत प्रेम करतात. उभा राहायला, चाली म्हणायला आपल्याला द्यायला वेळ मिळत नाही, एवढे गायक वादक कीर्तनकार आपल्या कार्यक्रमासाठी येत असतात. त्याचं कारण प्रेमप्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, ते प्रेमप्रीतीचं आहे. प्रकाश महाराज म्हणत होते, अक्रूर महाराज तुम्ही काय दिलं, मी काहीच दिलं नाही, मी प्रेम देतो महाराज, निस्वार्थ देतो, निष्कपटी देतो. आणि त्या संबंधातून प्रेम दिलं की मग लोक प्रेम करतात. महाराज तुम्ही प्रेम देत चला. पुण्याहून लोक आली हो, नाशिकहून, मुंबईहून, किती लांबून महाराज. सोपं नाही महाराज, आपण एखाद्याच्या सुखदुःखात जाऊ शकत नाही, आपण मुंबईला पोहोचू शकत नाही, पुण्याला पोहोचू शकत नाही, पण मंडळी रात्र प्रवास करून काहीची 1 तास झोप झालेली, काही झोपलेलेच नाहीत महाराज. असं न झोपता न डगमगता आम्हाला अक्रूर महाराजांच्या घरी जायचं बुवा. अक्रूर महाराज आमचा भाऊ आहे, आमचा सखा आहे, आमचा मित्र आहे. या भावनेतून ही सगळी मंडळी येतात. हो काय महाराज, काय द्यावं आता, काय उत्तराई द्यावी. किती बोललं तरी काय, आमच्या वडिलांनी पुण्य केलं असेल, आमच्या आईने काय पुण्य केलं असेल, आमच्या मायबापाच्या या पुण्याईमुळे एवढा समाज आज गेवराईमध्ये. हे कीर्तनकार मोठीत बाबा, लाखो रुपये काय पैशामध्ये जाऊ द्या, पण आपण त्यांना काय दिलं म्हणजे आपण त्याच्यातून उतराई होऊ शकतो, कशीच उतराई होऊ शकत नाही. एवढी दिग्गज मंडळी आपल्या गायन वादनानं, कीर्तनानं दरवर्षी आपल्याला वेळं बनवतात. दरवर्षी वेगळे गायक येतात, दरवर्षी आपले तर येतातच, पण वेगवेगळे दरवर्षी माणसं येतात. खूप माणसं महाराज, एक जण सप्ताह करणारा माणूस इथं बसलेला आहे बघा. आता शिरसगावला पांडुरंग बाबा सप्ताह झाला, शिरसगाव नेवासा तालुक्यात आहे. एकट्या गणेश देशमुखनं सप्ताह केला बघा, एकट्या माणसानं, एकट्या गणेश देशमुख, एकट्या माणसानं 1 कोटी रुपये खर्च केला. एक माणूस सप्ताह करणारा, काय नवले महाराज. एक माणूस म्हणतो मी सप्ताह करतो, यावर्षी पण तेवढाच सप्ताह. पुन्हा माझं कीर्तन जागराचं आहे, उमेश बाबा आहे, मी पुढं सांगतो ते कीर्तन. अशा संबंधातून एकावन्न बळीरे मंडळी, नाशिक जिल्ह्यातून काय, पुणे जिल्ह्यातून काय, मुंबईमधून काय, डोंबिवलीतून काय, कल्याणमधून काय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, लातूरवरून काय, अशी प्रत्येक महाराष्ट्राच्या, तेलंगण का ते श्री म्हणून, श्री पावडे म्हणून एक पोरगा आला आहे, तेलंगणातून आला आहे महाराज. ते आमचा श्री पावडे, एक तिथून 5-6 जण श्री कुठं आहेत तेलंगणा महाराज. मी एकदा गेलो त्याच्या गावाला कीर्तनाला, पण मी त्याला म्हटलं बाबा माझ्या घरी या, आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीला. धावत पळत ही माणसं येतात बुवा. जसं आपण पंढरीला जातो की नाही, तसं ही मंडळी माझ्याकडे येतात. मी काय पांडुरंग नाही, पण प्रेमाच्या माणसाला भेटायला आलेली ही माणसं असतात वा. पण अगदी ज्ञानोबाऱ्यांचं देणं, तुकोबाऱ्यांचं देणं आपण काहीतरी लागतो. त्या दृष्टीनं आपण दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो. माझी सगळ्यांना एकच प्रार्थना आहे, चैत्र शुद्ध चतुर्थी ही आपली तिथी असते बरं का. चैत्र शुद्ध चतुर्थीला सकाळी 10 ते 12 या वेळेत ना तुम्ही कुठं जायचंच नाही. दरवर्षी इथं यायचं, काय मला लागतंय, काय सांगता, काही सूचना सांगत जा. आता पुढच्या वर्षी छोटे माऊलींचं कीर्तन आहे.
हो, पुढच्या वर्षी 10 ते 12 या वेळेमध्ये छोटे माऊली त्यांना आपण तारीख दिलेली आहे. पुढच्या वर्षी त्यांचं कीर्तन आहे आणि त्याच्या पुढची 12 वर्ष आहे, 12 वर्षी सप्ताह आहे, आपण तो पुढं बोलू. 12 वर्षी सप्ताह आहे, पण पुढच्या वर्षी छोटे माऊलींचं कीर्तन घेतलेलं आहे, त्यांना तारीख द्यायची. अशी सगळी मंडळी दरवर्षी एक एक कीर्तन पांडुरंग अण्णांना पण एक कीर्तन करायचे. जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत प्रत्येक एक जण कीर्तनकार इथं येत राहणार आहे. आणि त्या संबंधातून आपण सगळी मंडळी प्रतिवर्षी येतात. आमची मातोश्री नानी असतील, संदीप शेठ असतील, ही सगळी पवार परिवारातली फॅमिली ती पण धावत पळत येते. सोनवणे मामा असतील, बालवडकर मामा असतील, ही सगळी पुण्याहून आलेली मंडळी आहेत. गणेश देशमुखासारखा एक घोले पाटलांचा कार्यकर्ता आहे जे शेवगाव तालुक्यातून बरं का, अगदी त्या संबंधातून गणेश देशमुखासारखा एक कार्यकर्ता ज्यांनी एकट्यानं सप्ताह केला यावर्षी भव्य दिव्य. आमचे सुधीर भाऊ बसलेले आहेत मेहकरीचे, त्यांनी वैयक्तिक एकट्याचा सप्ताह आहे, त्यांचं पण आता मोठा सप्ताह आहे. असे एकटे माणसं सप्ताह करणारे, ज्ञानोबा तुकोबांना भजणारे, मायबापाची भक्ती करणारी मंडळी आपल्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी येतात. आमच्या हनुमानजी सय्यद पिंपळगाव इथं खाली मानवत तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यातून काही मंडळी आलेली आहे. आता प्रत्येकाचं मी जेवताना नाव घेणारच आहे, पण अशी सगळी मंडळी एकावन्न बळीरे येत असतात. महाराज मंडळी भरपूर येतात आणि या कार्यक्रमाला अगदी 4 चांद आपण जसं म्हणतो तसे लावतात. आमची गेवराईची मंडळी त्याच्यामध्ये सहकार्य करतात, गाववाली मंडळी सहकार्य करतात. सगळ्या आमच्या बहिणी, आमची यशोदा ताई येते, तिचा नवरा देशासाठी शहीद झालेला आहे, पण न डगमगता उभी राहून आपल्या मुलीचा सांभाळ करता करता, अपंग हाताच्या सासऱ्याचा सांभाळ करता करता माझ्या परिवाराला तिनं भाऊ मानलं. अशा खूप बहिणी आहेत महाराज इथं बसलेल्या की त्या सगळ्या भाऊ म्हणून या ठिकाणी येतात, राखी बांधतात, आम्हाला प्रेम देतात आणि आमच्या परिवाराला वृद्धिंगत करतात. खूप मंडळी महाराज, असं कन्नड तालुका, आता एक तालुक्याचं नाव घ्यावं तर एकच राहणार आहे. काही श्रीगोंद्यातून आलीत महाराज पहाटे 4 वाजता काही मंडळी आहेत. प्रत्येक तालुक्यातून, असा तालुकाच नाही बघा महाराष्ट्रातला, तिथला एकही व्यक्ती इथं मंडपात उपस्थित नाही महाराज. अशी सगळी मंडळी, गेवराईची मंडळी 4% फक्त इथं, 4 ते 5%, बाकी सगळी महाराष्ट्रातलीच आहेत महाराज. सगळी दिग्गज एकावन्न बळीरे अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित होतात, आम्हाला उपकृत करता. आमच्याकडून काही चुकलं तर आमचं पोटामध्ये घेता, पदरामध्ये घेता आणि गायक वादक भरपूर येतात, त्यामुळे आपल्या थोडा कार्यक्रमाला एक वाजतो. पण ही मंडळी न मिळणारी, न लाभणारी, न पाहायला भेटणारी, किती आपण दिलं तरी ते न मिळणारी मंडळी आपल्याला मिळतात. आणि त्या संबंधातून हा कार्यक्रम अगदी महाराष्ट्रभर देशभर जातो. त्या तत्वानं आपण सगळेजण येतात. तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी अगोदर साष्टांग प्रणिपात करतो. आमच्या सगळ्या मंडळीला आहे. जेवण झाल्यावरही काही मंडळी राहील, जेवण झाल्यावरही काही मंडळी राहिली, जेवण झाल्यावर बी काही मंडळी राहिली, तुम्ही प्रत्येकाचं स्वागत करूनच पाठवणार आहे. जेवण झालं, कारण उशीर होतो, पंक्ती 2-3 मोठ्या होतात. आणि एक सगळ्यांना विनंती, पहिल्याच पंक्तीला सगळे बसू नका. काही जे आपले जीवाचे जीवलग आहेत त्यांनी थोडं दुसऱ्या पंक्तीला, इकडे एक जेवणाचा वेगळा मंडप आहे महिलांसाठी, 2ही मंडपात पंक्ती बसतील. अगोदर तिकडं बसतील सगळी, महिला तिकडं ना, महिला मंडळी पूर्ण तिकडं बसतील आणि आपण इथं पुरुषांची एक आपण पंगत घेऊ. गडबड करू नका. प्रत्येकाला फक्त एक विनंती, जाता जाता प्रत्येकानं भोजन प्रसाद घेऊन जा. तुम्ही जेवून गेले की तुमची कृतज्ञता माझ्याकडून प्रगट झाली, याच्या पलीकडे मला काही नको. तुम्ही 2 घास, आणि हे पुण्यतिथीचं नाही बरं का, हे महाप्रसाद आहे. दरवर्षी आम्ही भजन करून, नामस्मरण करून, यज्ञ करून त्याला पवित्र करतो, त्यामुळं प्रत्येकाला ते खायला मिळतं. त्या संबंधातून प्रसाद घ्या. यावर्षी आणखीन एक आनंद झाला की गेवराईमध्ये कार्यक्रम करायचो पण गेवराईचं कोणी येत नव्हतं. यावर्षी आमच्या नगराध्यक्षा झाल्या भाभी, आणि गीता भाभी पण आले. भाभी आता तुम्हाला मी सांगणार नाही, तुम्ही दरवर्षी यायचा, तुमचा कार्यक्रम आहे भाभी. आमच्या गेवराईच्या नगराध्यक्षा झाल्या बाळराजे पवार, तुम्ही पेपरला वाचला असेल, दणकून नाव गाजलं जरा. आणि त्या नावाच्या त्यांच्या पत्नी आहेत, सौभाग्यवती आहेत, खूप चांगल्या धार्मिक आहेत. आमच्या प्रकाश महाराजांचीच माळ आहे त्यांना. त्या संबंधातून त्या पण यावर्षी उपस्थित झाल्या. तुम्हाला आमंत्रण नाही, हे तुमचंच कार्यक्रम आहे महाराजा. मी लिहितानीच टाकतो फेसबुकला की हे माझा नाही, हा सगळ्या जीवलगांचा कार्यक्रम आहे. बहिणींचा, भावांचा, दादांचा, कलाकार, गुणीजन, महाराज, ज्ञानोबा तुकोबा, सगळ्या संप्रदायाचा हा कार्यक्रम आहे. मी तुमचं लेकरू आहे, तुमचा भाऊ आहे. या संबंधातून तुम्ही आम्हाला उपकृत करता, ही मोठी जबाबदारी तुम्ही आमच्या खांद्यावरती देता. त्या संबंधातून सगळ्या आलेल्या पाहुण्यांना, सगळे सोयऱ्यांना, मित्र, जीवलग, सखा, भाऊकी काय असतील ते महाराज सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. यावर्षी उपक्रम असा आहे की आमचे नारायण महाराज देवडकर आले, त्यांच्या दिंडीला वडिलांच्या नावानं आपण टाळ दिलेले आहेत बरं का. यावर्षी जे दिंडीमध्ये टाळ वाजायचे असतात ते नारायण महाराजांना यावर्षी आपण उपक्रमामध्ये दिलेले. आणि यावर्षी आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले श्री क्षेत्र पैठण यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा करायचा आहे आणि त्याचा सगळा खर्च मी घेणार आहे. त्या संबंधातून ते 2-3 लाख रुपये माझ्याकडे येणार आहेत. तोही कार्यक्रम आम्हाला करायचा आहे. त्या संबंधातून यावर्षी दरवर्षी आपण काहीतरी उपक्रम करतो. गेल्या वर्षी अन्नधान्य बँकेला आपण 50,000ची मदत केली होती, निवृत्तीनाथ संस्थानला 50,000ची मदत केली होती. जेवढं आपल्याला मिळत राहतं त्याच्यातून थोडं थोडं देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आज खळेकर महाराज आले यावर्षी,
खूप मंडळी आहेत महाराज, रमेश महाराज आहेत, खळेकर महाराज आहेत, पांडुरंग अण्णा आहेत, विठ्ठल महाराज आहेत, नारायण महाराज आहेत. एक एकाचं नाव घेता घेता 4-5 वाजतील बघा संध्याकाळची एवढी मंडळी. आळे फाट्यावरून आमचे शेलार मामा, आमच्या पायगुडे बाबांच्या ते बबन महाराज पायमोडे यांच्या भावकीतली मंडळी, आदिनाथ असे, ही सगळी मंडळी एक एक, आता प्रत्येकाचं नाव मी पुढे घेणारच, पण अशी सगळी मंडळी या ठिकाणी येऊन उपकृत करतात. आलेल्या सगळ्यांच्या चरणी पुन्हा पुन्हा साष्टांग प्रणिपात करतो. सगळ्यांना मनाभावापासून एकच विनंती, चैत्र शुद्ध चतुर्थी सकाळी 10 ते 12 एवढ्या, थोडं 10ला येत जा, काय बरं का लोक येतात पण थोडं उशिरा येतात. तुम्ही 10 सव्वा 10ला आले तर आपल्याला थोडं पुढं बसता येतं. लोक उशिरा आले की मग कीर्तनाला थोडा विक्षेप होतो. माझी प्रार्थना आहे थोडं 10 सव्वा 10पर्यंत जर तुम्ही आलात तर आपला अजून मंडप याच्यापेक्षा आपण मोठा करू शकतो. पण तुम्ही 10 सव्वा 10ला आलात तर आणखीन पुढच्या वर्षी छोटे माऊलींचं कीर्तन आहे. आम्ही सगळी महाराज मंडळी उपस्थितच राहणार आहेत, पण आपणही पुढच्या वेळेला 10 ते 12 या. आमचे बालाजी पाटील असतील लातूरकर, खूप लांब नवीन नवीन मंडळी यावर्षी खूप आली. आमचा श्री असेल, बालाजी पाटील असतील, आमचे गणेशराव असतील, हनुमान सय्यद पिंपळगावची मंडळी असतील, खूप मंडळी महाराज. आता माझ्या डोक्यात बसणार नाही एवढी मंडळी इथं बसलेली आहेत महाराज. काय करावं आता. आमचे लक्ष्मणराव भिसे पत्रकार असतील, सगळी मंडळी, बारामती, भिगवण, असा जिल्हाच नाही बघा महाराष्ट्रात तो इथं नाही, अशा तत्वानं सगळे आलेली आहेत. सगळ्यांना माझा मानाचा मुजरा आहे, साष्टांग प्रणिपात आहे. लोटांगणच घालतो तुमच्या सगळ्यांच्या पायी आणि सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आपला कार्यक्रम आता संपलेला आहे. महिला मंडळी सगळे इकडे बसतील बरं का, महिला मंडळीची पंगत होईल. फक्त जाताना सगळ्यांनी मला भेटून जा एवढी प्रार्थना करतो. आलेल्या सगळ्यांना, बारागाव पिंपरी असेल, राजगुरू असतील, अमोल असेल, कोण नाही महाराज, सूर्यकांत भांगरे असतील, तळेगाव मावळातून आलेली, या सगळ्यांना धन्यवाद. अगदी या